नमस्कार, माय टीव्ही मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या। माझं नाव साहेबराव शंकर काते, राहणार लाल टाकी भारतकर कॉलनी, अहिल्यानगर शहर जिल्हा। मी भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जाती मोर्चाचा शहर जिल्हा उपाध्यक्ष, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक संघटनेचा दिनी जिल्हा अध्यक्ष। या संघटनेवर आणि पक्षाच्या पदावर मी नगर जिल्ह्यामध्ये काम करतोय। नगर शहरामध्ये मी कालचे आम्ही 26/7/2000 गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता मोर्चा प्रसाद अध्याप क्रांती गुरु लहुजी साळवे चौक अहिल्यानगर समारोप स्थळ जिल्हा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर ह्या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे। आणि आमच्या ज्या मागण्या आहेत, अनुसूचित जाती आरक्षणा उपवर्गीकरण तात्काळ लागू करा, ह्या कारणाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आमचा सर्व समाज, मागास वर्गीय समाज, मातंग समाज एक गठ्ठा महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून, ग्रामीण भागामधून, तालुक्यामधून आम्ही सभा घेतल्या, आम्ही फिरलो आणि ते फिरून आमचा समाज एकत्र जागा केलेला आहे। आणि जागा करून आम्ही सर्व लाल टाकी वीर लहुजी वस्ताद साळवे चौकामध्ये जमा होऊन तिथं सभा घेऊन तिथून मोर्चा आम्ही कलेक्टर ऑफिस ला आणलेला आहे। तारापूर बस स्टँड, SP ऑफिस, महानगरपालिका आणि डायरेक्ट कलेक्टर ऑफिस जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे। मी आरक्षण बद्दल बोलतोय। मी दोन वर्षापासून आमचा सर्व मातंग समाज मंत्रालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही 2 वर्षापासून याचा सलोख पाठपुरावा केलेला आहे। परंतु 2 वर्षानंतर फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी आमचा हे सर्व काही घेऊन सुप्रीम कोर्ट दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये शासनामार्फत हा प्रस्ताव सुप्रीम कोर्टात पाठवलेला आहे। आमच्या समाजाचा नाही, मातंग समाजाचा, एकूण 60 जातींचा हा पाठवलेला आहे प्रस्ताव। आणि ह्या प्रस्तावामध्ये एकूण 60 जातीला आरक्षण मिळावा म्हणून हा मोर्चा आम्ही कलेक्टर ऑफिसवर आणलेला आहे। कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे मोर्चाच्या संदर्भामध्ये। आणि आमचे जे आमदार आहेत, आम्ही गोरखे साहेब, हे सुद्धा विधान भवन मधून, मंत्रालय मधून, मुंबई मधून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की साहेब, आज आमचा मोर्चा आहे मातंग समाजाचा, तुम्ही जी मातंग समाजाचे आमदार आहात, तुम्हाला या मोर्चामध्ये उपस्थित ठेवलेलं आहे, आपण ह्या मोर्चामध्ये सामील व्हा। तर आमदार साहेबांना सुद्धा बोलवलेलं होतं, उपस्थित ठेवलेलं होतं। दुसरे आमदार संजय कांबळे यांना बी आम्ही उपस्थित ठेवलेलं आहे। आणि भारतीय लहुजी शक्ती सेनेचे कसबे साहेब यांना बी उपस्थित ठेवलेलं होतं। आणि राजीव घोडके साहेब आम्ही यांनाही उपस्थित ठेवलेलं आहे। अविनाश बागवे साहेब नगरसेवक पुणा यांनाही आम्ही विनंती करून नगरमध्ये या, अहिल्यानगरमध्ये या आणि मोर्चामध्ये सामील व्हा। त्यांनी बी आमच्या शब्दाला मान दिला की आम्ही बी मातंग समाजाचे आहोत, आमदार आहोत, कार्यकर्ते आहोत, आम्ही उपस्थित राहू। आणि सर्वजण उपस्थित राहिले। त्यांनी बी मीटिंगमध्ये, मोर्चामध्ये विषय घेतलाय की मातंग समाजाचं आरक्षण हे 2 वर्षापासून चाललेलं होतं, परंतु आपण हा विषय विधान भवन मध्ये, मुंबई मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचं सरकार आहे, भाजपचं महायुतीचं सरकार आहे, त्यांनी हा निर्णय मान्य केला, त्यांनी पाठपुरावा केला आणि शासनामार्फत सुप्रीम कोर्टामध्ये ते कागदपत्र पाठवून दिले। आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला मान्यता दिली, आदेश दिलेला आहे। म्हणून आम्ही हे जे केलेले हे एकदम योग्य
योग्य मार्गाने केलेलं आहे. आमचं जे आरक्षण आहे हे आरक्षण आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण आहे. हे हक्काचं आरक्षण आम्हाला वेगळं पाहिजे. आम्हाला दुसऱ्यामध्ये आरक्षण नाही. आमचे बी मुलं बाहेर शिक्षण करतात, शिकल्या सुधारलेले आहेत. आज नोकरी नाही, पाणी नाही, काही नाही. आरक्षण म्हणजे काय की आरक्षणावर कुठेतरी अधिकारी होईल. हे दुसरे जे आहेत हे आम्ही त्यांना मोठा भाव समजला, कारण की त्या मोठ्या भावाने लहान्या भावाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि विश्वासघात केला. आमचे बरेच वर्षापासून आमचे संबंध आहेत, ते मोठे आणि लहान, म्हणून आम्ही त्यांना लय विनंती केली की तुम्ही आम्हाला विरोध जाऊ नका. हे आरक्षण मिळतं, तुम्हाला आनंद पाहिजे, तुमच्या पोटात दुखवू नका आणि तुम्हाला वाईट लागून घेऊ नका. आमचं एकट्याचं आरक्षण नाही, 59 जाती जमातीचं आरक्षण आहे. 59 जणांना हे मिळालं पाहिजे जातीला आरक्षण, म्हणून आम्ही त्यांना ती विनंती केली. परंतु ते आम्हाला शिवीगाळ करतात, दमदाटी करतात आणि मोबाईलवर भाषणं करतात, मोबाईलवर, टीव्हीवर आणि पेपरला सुद्धा वाईट बोलतात, दमदाटी करतात. हे बरोबर नाही. आम्ही बी करायचं ठरलं तर आम्ही बी दमदाटी देऊ शकतो, आम्ही बी वाईट वक्त बोलू शकतो. परंतु कालच्या मोर्चामध्ये आणि याच्या अगोदर सुद्धा आमच्या सभा झाल्या, आम्ही त्यांना कधीच वाईट वक्त बोललो नाही की आमचे मोठे भावत आणि भावाप्रमाणे आम्ही हे केले. परंतु ते ऐकत नाही. आम्ही त्यांना विनंती केलेली आणि या कलेक्टर साहेबाला आम्ही शिष्टमंडळ त्यांना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर अंमलबजावणी करून घ्या, अन्यथा जर याच्या पुढे जर काही झालं आणि शासनाच्या लोकांनी जर हायवेपणा केला, दुर्लक्ष केलं, तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन पुऱ्या महाराष्ट्रामध्ये संघटनेचं आणि मातंग समाजाचे मोर्चे मुंबईला आझाद मैदानावर चालू आहेत, मंत्रालयावर चालू आहेत. परंतु मी आज तुम्हाला सांगून इच्छितो सरकारला की हे सरकार आमच्या पाठीशी आहे आणि मी ह्या सरकारमध्ये आहे. मी भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जाती जमातीचा शहर जिल्हा उपाध्यक्ष अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काम करतोय. मी सरकारला एक विनंती केलेली आहे, फडणवीस साहेबांना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी हात जोडून विनंती करतो की साहेब, तुम्ही याच्यामध्ये दुर्लक्ष करू नका. जे सुप्रीम कोर्टाने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे, आमचं हक्काचं आरक्षण आहे, आमचं मातंग समाजाचं एकट्याचं नाही, 59 जातींचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिली आणि न्याय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने. सुप्रीम कोर्ट म्हणजे काय, भारताचं सुप्रीम कोर्ट आहे, इतकं मोठं सुप्रीम कोर्ट आहे. परंतु जे विरोधी लोक आहेत, आमचेच भाऊबंद आहेत, आमचेच मोठे भाव आहेत, ते आम्हाला विरोध जातात. आम्ही मोर्चा काढला का 4 दिवसांनी ते मोर्चा काढतात की यांना आरक्षण देऊ नका, यांना आरक्षण देऊ नका. आम्ही त्यांना खूप विनंती केलेली, आम्ही मोर्चामध्ये बी सुद्धा त्यांना विनंती केलेली, त्यांना कधी शिवीगाळ केलेली नाही, कधी वाईट वक्त बोलले नाही. परंतु ते त्यांच्या मोर्चामध्ये आम्हाला शिवीगाळ करतात, दम देतात, मोबाईल चालवतात, टीव्हीवर करतात आणि पेपरला सुद्धा शिवीगाळ करतात, दम देतात आणि काहीतरी वाकडं बोलतात. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आमचे मोठे भाव आहात, तुम्ही आम्हाला वाईट वक्त बोलू नका, शिवी देऊ नका, गाळी देऊ नका. दादांनो, आज आपण इतक्या वर्षापासून आम्ही लहान आहेत, तुम्ही मोठे आहात आणि आम्ही बाबासाहेबांच्या याच्यावर चालणारे लोक आहोत, संविधानावर. बाबासाहेब हे भारताचे बॅरिस्टर आहेत, जगाचे बॅरिस्टर आहेत. परंतु आम्ही बाबासाहेबांना मानणारे लोक आहोत. मातंग समाज हा बाबासाहेबांच्या पाठीमागे आहे. दलित समाज, मागासवर्गीय समाज, सर्व आणि सगळ्या समाजाला धरून काम केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. हे भारताचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कायद्यावर चालणारे लोक आहोत. आणि बाबासाहेबांनी जो कायदा काढलेला, जो नियम काढलेला आहे, त्या नियमाला धरून आम्ही चालणारे लोक आहोत. आम्ही कोणासंग दादागिरी, कोणाला जाती वाटप, कोणाला दम देत नाही. तर हे जे मोठा भाव आहे आमचा, आम्ही त्याचं नाव घेत नाहीत. मोठ्या भावाला समज पाहिजे. मोठ्या भावानी लहान्या भावाला आरक्षण सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे, शासनाने दिलेलं आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही मोर्चे मुंबईपर्यंत नेले, जागजागी जिल्ह्यामध्ये मोर्चे चाललेले आहेत की आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला वेगळं द्या.
परंतु आमचा मोठा भाऊ आमच्या विरोधात आहे. आमचा मोठा भाऊ आम्हाला दम देतोय, शिवीगाळ देतोय, जातीवाचक बोलतोय आणि मोठा भाऊ म्हणतो यांना आरक्षण देऊ नका आणि यांना जर दिलं तर आम्ही रिमोटचे काढू आणि सुप्रीम कोर्टाला स्टे लावू, सुप्रीम कोर्टाला देऊ देणार नाही. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की पत्राद्वारे विनंती केलेली आहे, मोबाईलवर विनंती केलेली आहे, कागदपत्रात विनंती केलेली आहे की आम्हाला शिवीगाळ करू नका. आम्ही बी तुमचेच आहात, आपण दोघे बी एकमेकाचे भाऊ आहात. आम्ही लहानी भाऊ आहोत मातंग समाजाचे आणि तुम्ही मोठे भाऊ आहोत. आम्ही त्यांच्या नावाचा उल्लेख करीत नाही, परंतु तुम्ही सहजपणाने घेतलं पाहिजे आणि काही बोलले नाही पाहिजे, दादागिरी केली नाही पाहिजे, शिवीगाळ घाण नाही केली पाहिजे. आमची इज्जत जात नाही, मोठ्या भावाची इज्जत जात नाही. आम्ही मोठ्या भावाला समजून सांगितलेलं आहे की दादांनी आम्हाला शिवीगाळ करू नका, आम्हाला आरक्षण मिळाले, आम्हाला एकट्याला नाही. 59 जातीला आरक्षण सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेलं आहे आणि शासनाने सुद्धा पाठपुरावा करून सुप्रीम कोर्ट दिल्ली हायकोर्टाला पाठवलेलं आहे आणि हायकोर्टाने ते आरक्षण मंजूर केलेलं आहे. याच्यात तुम्ही काही भेदभाव धरू नका. तुम्हाला आनंद पाहिजे. बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय लहूजी, जय अण्णा भाऊ साठे आणि जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.